नमस्कार. इझी पॅरेंटिंग विथ अक्षतामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये मी नेहमी तुम्हाला सांगितलेलं आहे की मुलांचा अभ्यास कसा घ्यावा किंवा तुम्ही अशा पद्धतीने घ्या, तशा पद्धतीने घ्या. पण मलाच कुठेतरी असं वाटते की मुलांचा अभ्यास घेताना पालकांनी सुद्धा काही गोष्टींचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. एक पालक म्हणून आपल्याकडून नेहमी चुका होत असतात आणि त्या चुकांमधूनच आपण शिकत असतो. पण जर त्या चुकांची जाणीव आपल्याला वेळच्या वेळी झाली नाही तर आपल्या मुलांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. तर मुलांचा अभ्यास घेत असतानाच किंवा त्यांच्यासोबत वागताना काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्याकडून चुकीच्या होत असतात, कळत नकळत. इंटेन्शनली आपण नाही करत, पण त्या वेळच्या वेळेस कोणीतरी जर आपल्याला त्याची जाणीव करून दिली किंवा आपल्याला स्वतःला जाणीव झाली तर त्या आपण त्या वेळच्या वेळी सुधारायला सुद्धा हव्यात. तर ते कोणत्या चुका आहे ज्या मुलांचा अभ्यास घेत असताना तुम्ही टाळायला पाहिजे, तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही मुद्दे असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, ज्याचा फायदा मला आणि इतरांना सुद्धा होईल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा की खरोखर तुम्ही तुमच्या मुलांना ओळखता का? मी खूप पालक असे पाहिलेले आहेत की मुलांच्या अभ्यासावरती अजिबात ते लक्ष देत नाही आणि त्याचे वेरियस रिझन असू शकतात. ते त्यांच्या कामामध्ये बिझी असतात किंवा काही वेळेस त्यांना असं वाटतं की मुलांना आपण ट्युशनला लावलं, क्लासेसला लावलं, मुलं शाळेमध्ये जातात म्हणजे आपली जबाबदारी संपली, आपण वेळच्या वेळी त्यांची फीस भरतो, म्हणजे एक पालक म्हणून आपलं काम झालेलं आहे. आणि अशी जी मोस्टली पालक असतात ना, त्यांच्या मुलांकडून ज्या अपेक्षा असतात ते अवास्तव असतात. त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांनी हे करायलाच पाहिजे, मुलांनी ते करायलाच पाहिजे. पण त्याच्यासाठी त्यांनी त्या मुलांना समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. आता बघा, जी पालक सिरियसली आपल्या मुलांच्या अभ्यासावरती लक्ष देतात, रेग्युलरली त्यांचं स्टडी घेतात, भले ते वर्किंग आहेत पण लांबून त्यांचं मुलांच्या अभ्यासावरती लक्ष असतात, रेग्युलरली ते त्यांच्या शिक्षकांशी म्हणा किंवा ट्युशन टीचरशी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, त्यांना माहिती असतं की आपल्या मुलांची जी कॅपॅसिटी आहे किंवा त्यांचा जो IQ आहे तो किती आहे एखादा अभ्यास पेलण्यात इथपर्यंत. आजकाल कसं झालेलं आहे ना की मुलांचा अभ्यास किंवा मुलांचं शिक्षण हे पालकांसाठी गरज नसून ना एक स्टेटस बनलेलं आहे की आपला मुलगा या शाळेमध्ये गेला किंवा या बोर्डला शिकला म्हणजे आम्ही एकदम हायफाय झाले, म्हणजे आम्ही सोसायटीमध्ये एकदम उच्च दर्जाचे गणले जातो, असं कुठेतरी आहे. पण तो विषय आपण बाजूला ठेवूया, मला त्या गोष्टीबद्दल चर्चा नाही करायची आहे. पण माझा तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच आहे की मुलांना तुम्ही योग्य प्रकारे ओळखता का, मुलांची कुवत तुम्ही ओळखता का, आणि ती तुम्ही तेव्हाच ओळखू शकता जेव्हा तुम्ही मुलांच्या अभ्यासावरती खरोखर लक्ष देत असतील. जर समजा तुम्ही एक्सपेक्ट करत असेल की तुम्ही मुलांचा अजिबात अभ्यास घेणार नाही, आणि काही मुलं असतात जी खरोखर हुशार असतात, पण ती सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की एक सर्टन एजपर्यंत मुलं सिरियसली अभ्यास करतात. जसं की 6वीपर्यंत मुलं अभ्यास छान करतात स्वतःहून, जरी पालकाने त्यांच्या अभ्यासावरती लक्ष दिलं नाही. पण जशी ते जेव्हा टीनेजमध्ये येतात ना, तेव्हा मित्रांचं म्हणा किंवा सोशल मीडियाचं म्हणा किंवा इतर ज्या बाहेरच्या ज्या गोष्टी असतात त्याचा त्यांच्यावरती इम्पॅक्ट पडतो आणि हळूहळू ते अभ्यासापासून दुरावले जातात. म्हणून एक पालक म्हणून तुम्ही जागरूक असणं खूप जास्त गरजेचं आहे. भलेही तुम्हाला वाटत असेल की माझा मुलगा किंवा मुलगी हुशार आहे आणि मला म्हणजे त्यांना माझी गरज नाही आहे एखादी गोष्ट क्लिअर करण्यासाठी, ते स्वतःहून स्वतःचं करतात, तरीसुद्धा अधूनमधून तुम्ही त्यांना प्रश्न विचारत जा, त्यांच्या बॅगा चेक करा, त्यांचं फ्रेंड सर्कल कोण आहे, ते कोणाच्या सानिध्यामध्ये वावरतात, ते सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत तुम्ही त्यांना विचारत जा किंवा त्यांच्याशी बोलत जा. मी असं नाही म्हणत की तुम्ही त्यांचं एकदम मायक्रो मॅनेजमेंट करा की छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष द्या, पण ॲटलीस्ट या ज्या सगळ्या ज्या ढोबळ गोष्टी असतात त्या तरी मुलांना विचारत जा जेव्हा मुलं हळूहळू मोठी होत जातात. कारण या सगळ्या गोष्टींचा आहे ना त्याच्यावरती खूप जास्त इम्पॅक्ट पडत असतो. खरं तर या गोष्टीबद्दल बोलायला गेलं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल, पण मी काही मुद्दे आहेत जे शॉर्टमध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न कर. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे की मुलांची तुलना करा, पण ती त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत नाही तर त्यांच्या स्वतःसोबत. ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की आपली मुलं अभ्यासामध्ये या गोष्टीमध्ये मागे पडतात, तर त्यांची तुलना त्यांच्या क्लासमध्ये असलेल्या इतर मुलामुलींशी करण्याऐवजी त्यांची तुलना त्यांच्या स्वतःशीच करा. जर तुम्हाला वाटते की ठीक आहे, जर तुम्हाला जाणीव झाली की माझा मुलगा किंवा मुलगी अभ्यासामध्ये थोडीशी मागे आहे, त्यांचे पर्सेंटेज थोडेसे कमी येत आहेत किंवा अभ्यासामधली ही गोष्ट त्यांना कळत नाही, आणि जर तुम्ही त्यांच्या अभ्यासामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवण्याला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही बघा की त्यांच्या मार्कांमध्ये फरक पडलेला आहे की नाही, किंवा त्यांच्या वागणुकीमध्ये किंवा शिक्षकांशी तुम्ही बोला की त्यांचं क्लासमध्ये त्यांचं
पार्टिसिपेशन किती असतं, म्हणजे टीचर जेव्हा त्यांना प्रश्न विचारतात तेव्हा किती ॲक्टिव्हली त्याची उत्तरं देतात, त्यांचं लक्ष असते की नाही, एखादा कॉन्सेप्ट त्यांना क्लिअर होतो का नाही, हे आधीपेक्षा त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आलेली आहे की नाही याची तुलना त्यांच्या स्वतःशीच करा. जेव्हा आपण मुलांची तुलना त्यांच्या स्वतःची करतो ना, म्हणजेच आपण त्यांना त्यांच्या प्रगतीच्या मार्गावरती नेतो. पण जिथे आपण त्यांची तुलना त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत करतो तिथेच आपण त्यांना अपयशाकडे ढकलतो. त्याच्यामुळे मुलांची तुलना जी आहे ती त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबर अजिबात करू नका. त्यांची तुलना त्यांच्या स्वतःसोबत करा आणि त्यांना गोष्टीची जाणीवसुद्धा करून द्या. त्यांना अप्रिशिएट करा की बाबा मागच्या परीक्षेला किंवा मागच्या वर्षी तुला कमी मार्क मिळाले होते, पण आता तुझ्या मार्कांमध्ये इम्प्रूव्हमेंट आलेली आहे आणि असाच जर तू अभ्यास सतत केला तर नक्कीच अजून तुझ्या मार्कामध्ये इम्प्रूव्हमेंट येईल. असं मुलांना नेहमी मोटिवेट करा. मुलांना मोटिवेशनची फार गरज असते. तुम्ही त्यांना महागडे गिफ्ट वगैरे आणून दिलं त्या नाही, फक्त आपले जे थोडेसे जे वर्ड्स ऑफ अप्रिसिएशन असतात ना ते जरी आपण मुलांना दिले ना तरी ते त्यांच्यासाठी खूप असतात. तिसरा मुद्दा हा आहे की मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे. जसं की हा मुद्दा मी तुम्हाला पहिल्याच याच्यामध्ये क्लिअर केला की जर आपण रेग्युलरली मुलांचा अभ्यास घेत असू तर आपल्याला माहिती आहे की आपल्या मुलांची कॅपॅसिटी किती आहे आणि किती अभ्यास ते करू शकतात. त्यामुळे मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवूच नका. त्यांना टार्गेट देऊच नका की हा 40 मार्काचा पेपर आहे, याच्यामधून 30 ते 35 मार्क तरी तुला आले पाहिजेत. किंवा मुलं जेव्हा पेपर लिहितात त्यांना कमी मार्क जरी मिळाले तरी तुम्ही बघा की एक्झॅक्टली कुठे चुकलेले आहेत, कुठे त्यांच्याकडून मिस्टेक होतात आणि त्या मिस्टेक्सची त्यांना जाणीव करून द्या आणि ते इम्प्रूव्ह कशा करता येतील ना त्याकडे लक्ष द्या. चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की अभ्यासासोबत मुलांच्या आवडीनिवडीसुद्धा जपा. मला भरपूर पालक कमेंट करून सांगतात की माझ्या मुलाला फक्त क्रिकेट खेळायला आवडतं, माझ्या मुलीला ड्रॉइंग करायला आवडते, तिला अभ्यासामध्ये इंटरेस्टच नाही आहे. तर हे असं का होतं माहिती आहे की मुलं कधी कधी हॉबीच्या मागे इतके लागलेले असतात की ते अभ्यासावरती दुर्लक्ष करतात आणि मग ते एक सर्टेन एज आल्यानंतर ते दबंग बनतात. जसं की टीनेजमध्ये आल्यानंतर मुलं शक्यतो आपलं ऐकत नाही आणि ते नॉर्मल आहे आणि ते नॅचरल आहे की त्यावेळेस मुलांच्या मनामध्ये जी पालकांची भीती असते ना ती कमी होते आणि कुठेतरी आपल्याला जाणीव होते की मुलं अभ्यास करतच नाही आहेत, म्हणजे पूर्ण दिवस ते त्यांच्या हॉबीजमध्ये लागलेले आहेत आणि कुठेतरी ते आपल्याला ही गोष्ट खटकते. तर मला असं कुठेतरी वाटते की मुलांना जर अशा चांगल्या जर गोष्टींची हॅबिट असेल, म्हणजे त्यांना एखादा गेम जर त्यांना आवडत असेल, म्हणजे आउटडोर किंवा इनडोर गेम, मोबाईलमधला गेम नाही, असे जे गेम्स असतात ते जर त्यांना आवडत असेल किंवा एखादी ॲक्टिव्हिटी जर त्यांना करायला आवडत असेल, एखादं पॅशन जर त्यांना जोपासायला आवडत असेल तर अभ्यासासोबत ते सुद्धा जोपासा. जेव्हा तुम्ही त्या गोष्टीला इक्वली इम्पॉर्टन्स द्याल ना तेव्हा मुलं तुमचं ऐकतीलसुद्धा आणि अभ्याससुद्धा करतील. बघा, जर तुम्हाला असं वाटत असेल की मुलांना असं वाटते की आता काही मुलांना ॲक्टिंग आवडते किंवा सिंगिंग, डान्सिंग आवडते आणि त्यांना असं वाटते की आपल्याला त्याच्यामध्ये करिअर करायचं आहे, तर एक पालक म्हणून तुम्ही त्यांना एक गोष्ट समजवू शकतात की तुझी आवड तू जप, पण त्याच्यासोबत तुला शिक्षणसुद्धा तुझं पूर्ण करायला पाहिजे. आता याचं कारण असं आहे की जरुरी नाही की त्यांनी जी फील्ड निवडलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना 100% सक्सेस मिळेलच, कारण आजकाल कॉम्पिटिशन भरपूर वाढलेलं आहे. मग ॲटलिस्ट त्याच्यामध्ये जर त्यांना सक्सेस नाही मिळालं तर त्यांच्याकडे शिक्षण असेल, म्हणजे ते एक डिग्री असेल की ज्याच्या बेसिसवरती ते काहीतरी दुसरं करू शकतात. कारण लाईफमध्ये बॅकअप प्लॅन असणं खूप गरजेचं आणि या गोष्टीची जाणीव मुलांनासुद्धा करून द्यायला पाहिजे. मी असं नाही सांगत की मुलांना त्यांच्या हॉबीपासून तुम्ही दूर करा आणि त्यांना जबरदस्ती सांगा की नाही तुला हे करायचंच आहे, हे जबरदस्ती तू केलंच पाहिजे, मी तसं नाही सांगत. पण त्यांना एक गोष्टीची जाणीव करून द्या की तुझ्या हॉबीसोबत ही गोष्टसुद्धा तुला कंप्लीट करायची आहे, की ही डिग्री तुला कंप्लीट करून घ्यायचं आहे. मी भरपूर मुलांचं पाहिलेलं आहे की त्यांच्या आवड जोपासण्यासाठी ते त्यांचं शिक्षण 10वीमधूनच सोडून जातात, 12वीमधूनच सोडून जातात आणि त्याच्यानंतर असं काहीतरी फील्ड ते निवडतात आणि त्याच्यामध्ये त्यांना सक्सेस नाही मिळालं तर ते हताश होतात. तर त्याच्यापेक्षा जर समजा त्यांच्याकडे जर डिग्री कंप्लीट असेल, ग्रॅज्युएशन असेल किंवा एखादी जर चांगली त्यांनी डिग्री घेतली असेल तर त्याच्या बेसिसवरती तरी ते कुठेतरी जॉबसाठी अप्लाय करू शकतात आणि त्यांना जॉब मिळू शकते आणि मग त्याच्यातून जो काही इन्कम त्यांना मिळेल त्याच्यानंतर पुढे ते विचार करतील की आपल्याला एक्झॅक्टली पुढे काय करायचं आहे. तर मुलांना या गोष्टीची जाणीव करून द्या आणि त्यांच्याशी रेग्युलरली संवाद साधा जर तुमची मुलं थोडीशी मोठी असतील तर. आणि म्हणूनच सांगते की मुलांच्या आवडीनिवडीसुद्धा जपा. मुलं जर छोटी असतील तर त्यांना तुम्ही सांगा की बाबा हा वेळ तू अभ्यास केल्यानंतर तुला तुझी आवड जपण्यासाठी किंवा तुला जर काय खेळायचं असेल, तुला काय करायचं असेल
तर त्याच्यासाठी तुला वेळ भरपूर मिळणार आहे, पण त्याच्या अगोदर अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टींमध्ये म्हणजे तुमच्यामध्ये सुद्धा आणि मुलांच्या आवडीनिवडीमध्ये सुद्धा बॅलन्स करणं खूप जास्त गरजेचं आहे. असं नाही की तुम्ही पॅरेंट आहात म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट मुलांवरती थोपवलीच पाहिजे की तू हे करायलाच पाहिजे, ते तू करायलाच पाहिजे. मुलांना काय सांगून घ्यायचं आहे, मुलांना काय आवडतं आहे, त्या गोष्टीवरती सुद्धा तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. मग जेव्हा अशा या दोन गोष्टींमध्ये आपण बॅलन्स करतो ना, तेव्हा मुलं नक्कीच ओबिडियंट बनतात आणि त्यांना पालकांनी सांगितलेली गोष्ट म्हणजे कळतं आणि ऐकतात ते. तुम्ही जर फक्त तानाशाही दाखवली तर लहान असेपर्यंत ते तुमचं ऐकतील, पण मी आधी सांगितल्याप्रमाणे जर ते टीनेजमध्ये आल्यानंतर ते तुमचं नाही ऐकणार. कुठेतरी ते तुमच्याशी उद्धटपणे सुद्धा वागू शकतील. त्याच्यामुळे आतापासूनच तुम्ही सवय लावा, जर मुलं तुमची छोटी असतील तर, की मुलांना दोन्ही गोष्टी म्हणजे प्रेम आणि राग ह्या दोन्ही गोष्टीमध्ये सुद्धा तुम्ही बॅलन्स करून त्यांना चांगली वळण लावली पाहिजेत. आणि जर तुमची मुलं आता टीनेजमध्ये असतील तर त्यांना ओरडून मारून काहीच अर्थ नाही आहे. तुम्ही जितक्या जास्त प्रेमाने समजून त्यांना जाणीव करून द्याल तितकंच चांगलं असेल. मुलं किती चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात ना, याच्या बेसिसवरती त्यांचं करिअर तुम्ही डिसाईड करू नका. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की माझी मुलं 90+ येतात म्हणजे ते आयुष्यामध्ये खूप चांगलं करिअर घडवतील, तर तसं नाही आहे. आणि आपण शक्यतो जी ॲव्हरेज मुलं असतात किंवा बिलो ॲव्हरेज मुलं असतात त्यांना आपण एक प्रकारे एक म्हणजे शिक्का त्यांच्यावरती लावतो की ही मुलं आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तर असं अजिबात करू नका. मी आधी सांगितलेलं आहे भरपूर वेळा तुम्हाला की काही वेळेस मुलं असतात की ज्यांना नाही कळत अभ्यास काय असतो किंवा त्यांना इंटरेस्टच नसतो अभ्यासामध्ये. तर अशा वेळेस तुम्ही फक्त हे बघा की मुलांचं शिक्षण कसं पूर्ण होईल, ते त्यांचा मार्ग ते स्वतः काढतील. जर त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये आवड असेल, जर आधी मी तुम्हाला मुद्दा एक्सप्लेन केला की जर त्यांना शिक्षणामध्ये जर आवड नसेल आणि इतर कोणत्या गोष्टीमध्ये जर आवड असेल आणि त्याच्यामध्ये जर समजा करिअर घडू शकतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर पूर्णपणे मुलांना त्या गोष्टीमध्ये सपोर्ट करा. कारण अल्टिमेटली तेच आहे की आपले जे मुलांचे 1ली 2रीचे मार्क म्हणा किंवा 7वी 8वीचे जे मार्क म्हणा, 9वी 10वीचे अगदी मार्क म्हणा, ते आयुष्यभर काही त्यांच्या कामी येणार नाही आहेत. 10वीचे जे मार्क असतात ते फक्त एक मार्ग डिसाईड करतात मुलांना की त्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं आहे आणि ते बदलूसुद्धा शकतं. आता असं भरपूर वेळा होते की मुलांना 95% मिळाले म्हणून लगेच आईवडील स्वप्न बघतात की आपल्या मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं. पण जरुरी ना की 95% मिळालेल्या मुलाची पण तीच आवड असेल की त्याने सायन्स घ्यायला पाहिजे. कदाचित त्याला आर्ट्स घ्यायचं असेल, त्याला कॉमर्स घ्यायचं असेल आणि त्याच्यामध्ये त्याला वेगळं काहीतरी करायचं असेल. पण नाही, माझ्या मुलाने 95% काढले म्हणजे तो नक्कीच डॉक्टर बनणार किंवा इंजिनियर बनणार किंवा कोणता तरी सायंटिस्ट बनणार. पण असं नाही, मुलांची त्याच्यामध्ये आवड आहे का नाही. कारण 95% मिळालेली मुलंसुद्धा जेव्हा 11वी 12वीला जातात आणि जर त्यांना त्याच्यामध्ये त्या सब्जेक्टमध्ये आवडच नसेल तर 95वरून ते 50वरती सुद्धा येतात. त्याच्यामुळे मुलांना काय पाहिजे, त्यांच्यासाठी योग्य काय आहे ते त्यांच्याशी डिस्कस करून त्याच्यातून योग्य तो मार्ग काढा. आपले जे स्वप्न असतात ना ती मुलांवरती थोपवू नका. कारण आपण ही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये करू नाही शकलो म्हणून आपल्या मुलांनी करायला पाहिजे असं प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं. पण त्या ज्या गोष्टी आहेत ते मुलांवरती थोपवू नका. शेवटी ते पण एक वेगळं इंडिव्हिज्युअल म्हणून जन्माला आलेले आहेत. त्यांचीसुद्धा स्वतःची काहीतरी स्वप्न आहेत, ती त्यांच्या हिशोबाने त्यांना पूर्ण करून द्या. आणि जर तुम्हाला वाटते की ते स्वप्न योग्य आहे तर नक्कीच तुमचा सहभाग त्याच्यामध्ये असू द्या. याच्याने मुलांचं नक्कीच भविष्य खूप चांगलं होऊ शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काहीच टॉपिक तुमच्यासोबत डिस्कस केलेले आहेत. आय होप ते तुम्हाला आवडले असतील आणि या व्यतिरिक्त तुम्हालाही काही सांगायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.